नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील काही तासात 3 जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे। तर अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी व वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पावसाविषयी सर्वात मोठ्या बातम्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल। अनेक शेतकरी आपला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राइब करत नाही, नक्की सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करणं फ्री असतं, म्हणजे पावसाविषयी येणारी बातमी सर्वात पहिले तुम्हाला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, राज्याच्या काही भागात कालपासून ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडत आहे। तर हवामान विभागाने काही भागात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज दिला आहे। तर काही ठिकाणी उन्हाचे तापमान कायम राहील असाही अंदाज आहे। हवामान विभागाने आज विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर या जिल्ह्यामधील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे। तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, लातूर, नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे। तर उद्यापासून पुढील 2 ते 3 दिवस हिंगोली, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होती एक पावसाविषयी छोटीशी माहिती। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या पावसाविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।